एका अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे करून तिचा विनयभंग करणाऱ्या एकाला न्यायालयानं 5 वर्ष सक्त कारावास आणि 5,000 रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली। प्रीतम उर्फ दादा शिंदे असं शिक्षा झालेल्याचं नाव असून तो हातकणंगले तालुक्यातील टोप इथल्या गंगाराम नगरमध्ये राहत होता। हातकणंगले तालुक्यातील टोप इथल्या गंगाराम नगरमध्ये 31 वर्षीय प्रीतम उर्फ दादा आनंदा शिंदे हा तरुण राहतोय। त्याने एका अल्पवयीन मुलीच्या आजीला तिच्या मुलानं बोलवलं आहे असं खोटं सांगून तिला घराबाहेर जाण्यास भाग पाडलं होतं। त्यानंतर प्रीतम उर्फ दादा शिंदे यानं त्या अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे करून तिचा विनयभंग केला होता। 10 मे 2017 रोजी ही घटना घडली होती। हा प्रकार त्या अल्पवयीन मुलीनं तिच्या आजीला सांगितला। त्यानंतर या प्रकरणी अल्पवयीन मुलीच्या नातेवाईकांनी प्रीतम उर्फ दादा शिंदे याच्या विरोधात शिरोली MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती। पोलिसांनी या प्रकरणी प्रीतम उर्फ दादा शिंदे याला अटक करून याबाबतचं दोषारोपपत्र न्यायालयात सादर केलं होतं। या खटल्याची सुनावणी विशेष जिल्हा आणि सत्र न्यायाधीश ASI पेरमपल्ली यांच्या न्यायालयात पूर्ण झाली। सरकार पक्षाच्या वतीनं सहाय्यक सरकारी वकील ॲडव्होकेट प्रतिभा जाधव यांनी काम पाहिलं। त्यांनी 7 साक्षीदार तपासले। त्यांच्या साक्षी सहाय्यक सरकारी वकील ॲडव्होकेट प्रतिभा जाधव यांनी मांडलेले वरिष्ठ न्यायालयातील न्यायनिवाडे, प्रत्यक्ष पुरावा आणि त्यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायालयानं या प्रकरणी प्रीतम उर्फ दादा शिंदे याला दोषी ठरवून त्याला 5 वर्ष सक्त मजुरी आणि 5,000 रुपयांचा दंड अशी शिक्षा आज सुनावली। सहाय्यक सरकारी वकील ॲडव्होकेट प्रतिभा जाधव यांना या कामी तपासी अधिकारी, करवीर विभागाचे तत्कालीन सहाय्यक पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार आणि पैरवी अधिकारी पोलीस हवालदार अशोक शिंगे यांचं सहकार्य लाभलं।